तर हे बघा मित्रांनो, एवढा राहिला बघा ऊस दाबायचा फक्त. आता झालं शेवट. इथं पूर्ण 2-3 एकर ऊस लावला आहे. आणि एक कमेंट करायला इसरत जाऊ नका मित्रांनो. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय. हे बघा मित्रांनो, बियाणं यायला केलं बरं का चालू. परवा दिवशी तोडीलं होतं. हे बघा या अशा मोळ्या बांधून ठेवल्या. हे बघा, आणि इकडं बरंच तोडलं आहे बरं का सकाळपासून. आता ही दुसरी खेप आहे माझी बैलगाडीची बरं का. हे बघा एवढं उचललं आहे इकडं. आणि तरी बी अजून 2 बैलगाड्या होत्या बरं का एवढं तोडल्याच्या मध्ये समज. हे बघा, मी तुम्हाला मुळ्या दाखवतो बरं का. हे बघा हे मुळ्या बांधलेल्या अशा अजून बऱ्याच मुळ्या आहेत बरं का. हो ऐक. आणि बरंच अजून न्यायचं राहिलं बरं का. आणि काय माहिती का, आता मी तर ऊसतोडीचं काम केलेलं आहे मित्रांनो. पूर्ण असं 7 वर्षे लगातार एक ऊसतोडी करीत होतो मी. त्याच्यामुळं मला काय अडचण येत नाही या ऊसाची. कारण मुळ्या बांधायला बी घरचे आपली मंडळी भरपूर समज भरपूर मुळ्या बांधतात दिवसामध्ये. पण एक दिवसात मंडळी पण असं भरपूर निबर आहे बरं का आपली मुळ्या बांधायला. आणि आपले बैल पण निबर आहेत. कारण बैलांनी पण असं भरपूर काम केलेलं ऊसतोडीचं. दिसायला बारीक आहेत. दिसायला बारीक म्हणजे कसं माहिती आहे का, मूर्ती लहान आहे पण यांची कीर्ती लय महान आहे बैलांची. आपली बैलजोडी बघा. अजून तर ही तर काहीच बैलगाडी भरलेली नाही बरं का. कारण ऊसतोडीला अशी बैलगाडी भरपूर अशी टाईट केलेली असते. म्हणजे लाकडं ते बांधून असे भरपूर मित्रांनो 1-1 टनापर्यंत बैलजोडीची आपली. एका मित्रांनो आज सकाळी सकाळी आलेलो बरं का शेतामध्ये. तर शेतामध्ये आज काम चालू आहे पहा मित्रांनो. ट्रॅक्टरनं सरी पाडणं. हे पहा पाठीमागं ट्रॅक्टर तुम्हाला दिसत असेल बरं का. तर सरी पाडून आणि तिकडं वरच्या शेताकडं लगेच बियाणं पण तोडायला चालू बरं का. हे पण दाखवतो मी तुम्हाला नंतर. कारण आता बियाणं आपल्याला डायरेक्ट गाडी बैलांनीच आणायचं बरं का. ते पण दाखवतो मी तुम्हाला. गाडी बैलांनी ते बियाणं पूर्ण आणलेलं आहे. आणि आता सध्या केलेली सरी चालू. आणि 4 फुटावर सरी पाडायला चालू बघा. ते पण एकदम असं जवळून दाखवतो तुम्हाला मी. तर चला दाखवतो तिकडे जवळ जाऊन ट्रॅक्टरच्या. हे बघा मित्रांनो, बियाणं न्यायला केलं बरं का चालू. परवा दिवशी तोडीलं होतं. हे बघा या अशा मोळ्या बांधून ठेवल्या. हे बघा, आणि इकडं बरंच तोडलं आहे बरं का सकाळपासून. आता ही दुसरी खेप आहे माझी बैलगाडीची बरं का. हे बघा एवढं उचललं आहे इकडं. आणि तरी बी अजून 2 बैलगाड्या होत्या बरं का एवढं तोडल्याच्या मध्ये समज. हे बघा, मी तुम्हाला मुळ्या दाखवतो बरं का. हे बघा या मुळ्या बांधलेल्या अशा अजून बऱ्याच मुळ्या आहेत बरं का. हो ऐक. आणि बरंच अजून न्यायचं राहिलं बरं का. आणि काय माहिती का, आता मी तर ऊसतोडीचं काम केलेलं आहे मित्रांनो. पूर्ण असं 7 वर्षे लगातार एक ऊसतोडी करीत होतो मी. त्याच्यामुळं मला काय अडचण येत नाही या ऊसाची. कारण मुळ्या बांधायला बी घरचे आपली मंडळी भरपूर समज भरपूर मुळ्या बांधतात दिवसामध्ये. पण एक दिवसात मंडळी पण असं भरपूर निबर आहे बरं का आपली मुळ्या बांधायला. आणि आपले बैल पण निबर आहेत. कारण बैलांनी पण असं भरपूर काम केलेलं ऊसतोडीचं. दिसायला बारीक आहेत. दिसायला बारीक म्हणजे कसं माहिती आहे का, मूर्ती लहान आहे पण यांची कीर्ती लय महान आहे बैलांची. आपली बैलजोडी बघा. अजून तर ही तर काहीच बैलगाडी भरलेली नाही बरं का. कारण ऊसतोडीला अशी बैलगाडी भरपूर अशी टाईट केलेली असते. म्हणजे लाकडं ते बांधून असे भरपूर 1-1 टनापर्यंत बैल ओढीत आपले. आणि ही काय एवढी व्यवस्थित भरलेली बी नाही बरं का, साधारणच भरलेली. कारण का कसं माहिती का,
ऊसतोडीवाल्या समज ज्या टायमाला समज आपण ऊसतोडीला जातो का त्या टायमाला जसं आपण जुगाड बनवतो म्हणजे कसं माहिती का बैलगाडी भरायचं तसं आता जुगाड बनवलेलं नाही. बैलगाडी आहे बरं का तीच आहे, पण जुगाड तसं नाही बनवलेलं आपण अजून. तर चला तरी बी हे 5 क्विंटलपर्यंत भरते बघा. हे 5 क्विंटल म्हणजे भरपूर झालं आपल्याला. तर चला मित्रांनो, हे बघा आता एवढं 2 खेपामध्ये नेलं मी इथलं. आणि हे बघा इकडं अजून तरी बी 2 खेपामध्ये जाईन असं म्हणून अंदाज वाटत नाही, कारण इकडं पण पाठीमागं या बैलगाडीच्या पलीकडं अजून शिल्लक आहे बेनं समज ऊस वाढल्याला. आणि इकडं पण शिल्लक आहे अजून भरपूर. आणि परत इथं पण आहे, इथं आता काही बांधायचं राहिलेले काय ते आणि हे, आणि इकडं काही बांधलेलं आहे. तर चला मित्रांनो, दाखवतो आज दिवसभराची शूटिंग आपलं ऊस लागवडीचं. ऊसाची पूजा म्हणा चालू. तुम्हीच म्हणा काय म्हणायचं. तर हे बघा मित्रांनो, सकाळी सकाळी केली ऊस. इकूनच तोंडाला हे पाहिजे होतं, अंधार पडत तिथं. दुसरं केली फुटाणा औषण आलंय त्याला. चला मित्रांनो, मोटर पण चालू झालेली. सकाळची लाईट आहे 6लाच, उशीर झाला. मोटर बी पाणी कमी हाणायला लागली. तर चला करतो मग बियाणं दाबायला चालू. बियाणं दाबत सकाळपासून इथपर्यंत आलंय बघा. लाईटीने बी थोडंसं परेशानी केली आज. ई जाय नाही तर आत्तापर्यंत बरंच उरकात आलं असतं. हिडवून काढणं व्हायना, कारण बारे ते फोडायचं. आता हे बघा 2 मोटरचं पाणी घेतलेलं आहे. दोन मोटर एक सोबतच पाणी. एकीचं जरा एक मोटर जरा कमी हाणती, एक हाणती भरपूर चांगलं. हे बघा पेऱ्या हातरून ठेवलेल्या आहे. एक सोबतच 4 का सऱ्या चालत्या समज. चला दाखवतो शेवट झाल्यानंतर दुपारून काय काम लागतंय काय नाही बघू. बियाण्यात वाढावं लागत आहे, काय करावं लागत आहे. एवढं राहिला बघा ऊस दाबायचा फक्त. आता झालं शेवट. इथं पूर्ण 2-3 एकर ऊस लावलाय. 2-3 दिवस लावित होत होता. 2-3-4 दिवस लावित होतात. हा कर, बंद कर, फोड दुसऱ्या सरीत. बघा आज कृष्णा ते पण आलेले शेतामध्ये. आणि पाणी बी थोडं हिरीमवर वाल फुटला, त्याच्यामुळं पाणी पण कमी यायला लागलं इकडं. त्याच्यामुळे एक सारीमध्येच घेतात पाणी. चला मित्रांनो, आता झालं समज ऊसाची लागवड. लाईट बी जायचा टाईम आला आहे. थोडंसं दाबायचं राहीन वाटतं बियाणं समज ऊस. कसा दाबितो कृष्णा, एकदम मस्त होणी. इकडं बघ वर, तोंड कर वर.
पाण्यात गेलतो पाठीमाग पायच गेला ह्याच्यात. बदललं का? वा कडीला कसं पाणी साचलंय. त्या सरीतून ह्या सरीत येतंय परत. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, अगर नका करू पण सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक आणि एक कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय.